गुड मॉर्निंग, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? दृश्य दिसतंय हे तुम्हाला? हे पोल जे आहेत, लाईट पोल, हे वानखेडे स्टेडियमचे आहेत. आणि जर मी माईक लावला नसता तर शेजारनं जाणाऱ्या लोकल गाडीचा आवाजही तुम्हाला ऐकू आला असता. माझा मित्र आहे अतुल जैन, जैन इरिगेशन कंपनी, बरोबर, जळगावचे. त्यांचं सुंदर गेस्ट हाऊस आहे मरीन लाईन्सला, अगदी स्टेडियम पासनं खूप जवळ. कारण तुम्हाला या अंतरावरून अंदाज येत असेल की मी किती जवळ राहतोय. आज सकाळी सकाळी तुमच्याशी गप्पा मारायचा मूड आला. आणि त्याला कारण असं होतं की रात्रभर मला स्वप्न पडत होती, मॅच विषयीची स्वप्न पडत होती. आता मी काय खेळणार आहे का, काही संबंध आहे का? अजिबात नाही. पण तरीही स्वप्न पडत होती की अरे मॅच मध्ये काय होणार, अरे टॉस कोण जिंकणार, अरे पहिली बॅटिंग कोणाची येणार, अरे पहिली बॉलिंग कोणाची येणार. माझ्या मनात एवढाच विचार आला, हा व्हिडिओ करायचा विचार एवढा करता आला की जर एक सामान्य प्रेक्षक म्हणून, पत्रकार जरी मी असलो तरी अखेर क्रिकेट प्रेमी आहे, सामान्य प्रेक्षक आहे. जर सामान्य प्रेक्षक म्हणून माझी झोपेचं वाटोळं होतं, माझ्या डोक्यामध्ये विचार चालू राहतात, तर खेळाडूंचं काय होत असेल विचार करा फक्त. कारण असं आहे की खेळाडूंना या सगळ्या दडपणाचा सामना करून शक्य तेवढी विश्रांती घेऊन, कारण विश्रांती फार महत्वाची असते, जोपर्यंत तुमची विश्रांती नीट होत नाही, अंदाजे एक 5 ते 6 तास कमीत कमी झोप नीट होत नाही, तोपर्यंत तुम्हाला फ्रेश माइंड आणि फ्रेश याने उतरता येत नाही. खेळाडूंच्या बाबतीत ही गोष्ट फार महत्त्वाची असते की हे सगळं प्रेशर हँडल करून तुम्ही सामन्याकरता छानपैकी तयार कसे होणार. त्यामुळे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. कोण पूजा अर्चा करतो, देवाचं नाव घेऊन झोपतो, आपापल्या देवाचं, कुणी देवाचं घेत असेल, कुणी अल्लाचं घेत असेल. एनिवे, तसंच काही जण हे वाचत बसतात. पूर्वीच्या काळातले राहुल द्रविड, लक्ष्मण हे असे खेळाडू होते जे वाचत झोपायचे. आताच्या खेळाडूंमध्ये ते वाचत बिचत दिसत नाही. आताचे काही खेळाडू असतात जे दंगामस्ती करतात. उदाहरणार्थ शुभमन गिल आणि ईशान किशन जानी दोस्त आहेत आणि एकमेकांची तुफान खेचाखेची करत असतात. आत्ताच्या घडीला खेळाडूंची फॅमिली ही त्यांच्या बरोबर असायला बीसीसीआयने परवानगी दिली आहे. त्यामुळे आपला जो कॅप्टन आहे रोहित शर्मा, हा शांतपणे त्याच्या मुलीशी खेळत असतो. समायरा तिचं नाव, तिच्याशी खेळत असतो. त्याची बायको रितिका जी असते ती त्याच्यासोबत असते आणि अजिबात क्रिकेटच्या गोष्टी करत नाही. कारण क्रिकेट हे अक्षरशः सतत डोक्यात असतं. त्यावेळेला क्रिकेटपासून लांब जाणं हे महत्त्वाचं असतं असं रोहित शर्माचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कोणाला हे करून शांती मिळत असेल, कोणाला ते करून शांती मिळत असेल. आपापली पद्धत मात्र शोधायला लागते आणि त्याच्यानंतर विश्रांती घ्यायला लागते. परत एकदा मी दडपणाकडे येतो. या मोठ्या सामन्यामध्ये तयारी म्हणायला गेलं भारतीय संघाची अप्रतिम झाली, न्यूझीलंड संघाची सुद्धा अप्रतिम झाली. दोन्ही संघाकडे खेळाडू आहेत ते खरंच दर्जेदार आहेत की ज्यांच्यामधल्या क्वालिटीबाबत आपण शंकाच घेऊ शकत नाही. मग सगळ्या गोष्टी फिरून कुठे येतात तर दडपण झेलून स्वतःचे गुण जे आहेत ते छानपणाने एक्सप्रेस करणं हे कुठल्या टीमला, कुठल्या खेळाडूंना जमतं याच्यावरती सगळं येतं. याच्यामध्ये खूप जण म्हणतात की विकेटमुळे अंदाज घेता इथं पहिली बॅटिंग केली पाहिजे कारण दुसरी बॅटिंग करताना जरा त्रास होतो, वानखेडेला. मला एक अजून मुद्दा मांडावासा वाटतो. जेव्हा अशा मोठ्या सामन्यामध्ये खेळ चालू होणार असतो तेव्हा आपल्या मनात विचार असतो की बॅट्समन वरती जास्त प्रेशर आहे. मी वेगळा मुद्दा मांडतो, बघा तुम्हाला पटतो का? बॉलर वरती सुद्धा तेवढं प्रेशर असतं. त्याचं कारण असं आहे, बॅट्समन हा थोडासा रिलॅक्स राहू शकतो, शांत राहू शकतो, स्वतःला वेळ देऊ शकतो की अरे चला इझी इझी इझी. बॉलरच्या दृष्टीने पहिली ओव्हर टाकणं म्हणजे या बाजूनी एक पहिली ओव्हर, त्या बाजूनी पहिली ओव्हर ही टाकणं हे जास्त प्रेशरचं असतं. कारण एकीकडे तुमचं रक्त खवळलेलं असतं, संघासाठी मी काय करू, जीव देऊ का, अशी गोष्ट असते. 2003 सालची फायनल मला आठवते, ज्यावेळेला जाहीर खाननी इतकी जबरदस्त पहिली ओव्हर टाकायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं ते आपल्याला बॅकफायर झालेलं होतं. ऑस्ट्रेलियाने मोठ्या रन्स केलेल्या होत्या. हे उदाहरण मी एवढ्या करता देतोय की ज्या तुमच्या नर्व्ज असतात, जे तुमचे विचार असतात ते शांत करून तुम्ही तुमचं जे ओरिजिनल क्रिकेट आहे ते खेळायला लागणं हे खूप कठीण असतं. बॅट्समनला
अनावश्यक उजव्या बॉलचा काय म्हणतात त्याला पाठलाग नाही केला तर बाकीचं काही अडत नाही. एखादी ओव्हर मेडन गेली तरी काय अडत नाही. बॉलरच्या दृष्टीने विचार करा. नवीन बॉल असतो, थोडासा कंट्रोल नाही झाला, स्विंग झाला इकडं तिकडं की लगेच वाईड होतो आणि मग 33,000 प्रेक्षक तुम्हाला भू करून ओरडतात, त्याचा त्रास होतो. तुमचा बॉल थोडासा पुढं पडला तर रोहित शर्मा काय शुभमन गिल खाडकन तुम्हाला फटका मारू शकतात. आणि या सगळ्याचा परिणाम होऊन बॉलर थोडीशी गडबड करू शकतो आणि त्याचा फायदा हा बॅट्समनला घेता येतो. ज्या क्षणी बॅट्समन फायदा घ्यायला लागतो त्या क्षणी बॉलर अजून गडबडू शकतो. म्हणून इयान चॅपल पूर्वीचे ऑस्ट्रेलियाचे कॅप्टन म्हणायचे, नाणेफेक जिंकल्यावरती बॅटिंग करावी. जर विकेट विषयी तुम्हाला शंका असली तर तुम्ही चर्चा करावी आणि बॅटिंग करावी. म्हणजे काय तर मोठ्या सामन्यामध्ये पहिली बॅटिंग करावी असं दिग्गजांचं म्हणणं आहे. परंतु आपला जो कॅप्टन आहे रोहित शर्मा त्याचं म्हणणं आहे की कोणत्याही परिस्थितीत ही गोष्ट तुमच्या हातात नाही. टॉस कोण जिंकतं तुमच्या हातात नाही. आणि त्यांनी महत्त्वाचा पॉईंट असा मांडलेला आहे की या सेमीफायनलमध्ये वानखेडेवर होणाऱ्या आजच्या सेमीफायनलमध्ये टॉस हा निर्णायक करणार नाही आणि ती माझ्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. आधीच्या सामन्यांचा जर का विचार केला थोडासा आपण किती नाही म्हटलं तरी थोडंसं मागे रेंगाळायला जातो, जे मला करायचं नाही. परंतु एक चांगली गोष्ट मला अशी वाटते, चांगला मुद्दा आहे म्हणून फक्त मांडतो की वानखेडे भारतातले विकेट हे अशी आहे की जिथे एका तासात सामना नाही फिरू शकत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका याच्यामध्ये विकेट असं तेज असू शकतं, स्विंग होणार असतं, हवा अशी असते, स्विंग होतो बॉल की एका तासामध्ये गडबड होऊ शकते. जसं 1900 वर्ल्ड कपला एका तासामध्ये गडबड झालेली होती, ती इथं होणार नाही. नाणेफेकीचं महत्त्व नाही असं रोहित शर्मा म्हणतो. त्यामुळे या सामन्यामध्ये ड्रॅमॅटिक काही घडेल असं मला वाटतं. त्या आधीच्या सामन्यामध्ये सिराज, शमी किंवा बुमरानी अगदी समोरच्या टीमला सळो की पळो करून सोडला, असंही काय होईल असं मला वाटत नाही. हा एकदम निर्णायक अटीतटीचा सामना होईल ज्याच्यामध्ये भारताचा अप्पर हँड असेल असं माझं मन सांगतंय. नुसतं मनच नाही, अभ्यास सुद्धा सांगतोय. या सगळ्यामध्ये मला असं वाटतं बॅटिंग ही दोन्ही संघाची तगडी आहे, तगडीच आहे, शंकाच नाही. मला बॉलिंग कधी नव्हे ते भारताची या मॅचमध्ये थोडीशी उजवी वाटते. कारण ट्रेंट बोल्ट असू देत, टीम साऊदी असू देत, लॉकी फर्ग्युसन असू देत आणि नंतर मिचेल सँटनर असू देत, या सगळ्यांना खेळण्याच्या बाबतीत भारतीय संघ आत्ता सक्षम आहे. त्या मानाने आपली बॉलिंग समोरच्या टीमला किंचित भारी पडेल असा माझा मुद्दा आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार मनात येतोय म्हणून म्हणलं यावं. हे जे मागं ग्राउंड दिसतंय हे बघा, हे बघा, हे ग्राउंड जे दिसतंय वानखेडे त्याचं पहिल्यांदा दर्शन घ्यावं आणि तुमच्याशी हा छोटासा संवाद साधावा. तुमच्या मनात सुद्धा फुलपाखरं नाचत असतील ना, जे खरे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना कालच्या स्वप्नामध्ये कोणाला काय स्वप्न पडलं मला जरूर सांगा. आणि 91-92 हजाराच्या सबस्क्रायबरच्या टप्प्यापर्यंत मी पोहोचलोय. आता हार्डली 7-8 हजाराचाच टप्पा उरलाय. तुमच्या साथीनं तो पूर्ण करायचा आहे. त्यामुळे अजिबात वाट बघू नका. डायरेक्ट तुमचं काय म्हणतात त्याला मित्रमैत्रिणी आहेत, सखे सोबती आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांना सांगा की सुनंदन लेलेचा चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपला हा संवाद वाढला पाहिजे. शेवटी मी एवढंच सांगेन की भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि नंतर उद्या होणारा, गुरुवारी होणारा साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, हे दोन्ही सामने असे आहेत की ज्याच्यामध्ये धमाल येणार आहे. सर्वोत्तम गोष्ट कुठली आहे माहिती आहे तुम्हाला? ह्या वर्षी असं झालेलं नाही या वर्ल्ड कपमध्ये की अरे 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 या टीमचं किती बॅड लक, सेमीफायनलला ते येऊ शकले नाही. पहिल्यापासून शेवटपर्यंत हे 4 संघांनी चांगली कामगिरी करून आपलं स्थान कायम ठेवलंय. न्यूझीलंडला थोडीशी पुकपुकी होती की ते जात आहेत की नाही, पाकिस्तान येत आहे की काय, अफगाणिस्तान काय अपसेट अजून करतंय की काय. परंतु वरच्या 3 संघांच्या बाबतीत, भारताच्या संघाबाबतीत तर काही शंकाच नव्हती. इतके गुण या तिघांनी सिक्युअर करून ठेवले होते. न्यूझीलंडला सुद्धा ते सिक्युअर करता आले. त्यामुळे जे 4 संघ आले त्यांच्या बाबतीत कोणाच्याही मनामध्ये शंका नाहीये. त्यामुळे या सेमीफायनल्सला एक वेगळीच मजा येणार आहे. आपला संवाद चालू ठेवण्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जरा कॉफी विफी घेतो, ब्रेकफास्ट करतो, आवरतो आणि त्याच्यानंतर वानखेडे स्टेडियमला जातो. तुम्ही सुद्धा टीव्हीला चिकटणार माहिती आहे. त्यात नाही अहो आज तर भाऊबीज आहे, माझ्या सगळ्या बहिणी वाट बघत असतील. पण काय करणार, यावेळची दिवाळीच माझी क्रिकेटची दिवाळी असल्याने मी माझ्या बहिणींना सुद्धा सांगू इच्छितो की मी तुम्हाला खूप मिस करतोय आज.
खूप मिस करतोय. कारण माझ्याकडे पद्धत वेगळी आहे. मी बहिणींकडे भाऊबीजेला जातो, पण त्याच्यानंतर 2-4 दिवसांनी सगळ्या बहिणींना मी घरी बोलवतो, मी स्वयंपाक बनवतो आणि त्यांना जेवायला घालतो. त्यामुळे बहिणींना प्रॉमिस करतो आपली ती पार्टी मात्र कायम राहील. आज भाऊबीजेला मला येता येत नाही. एनिवे, तुम्ही तुमची भाऊबीज साजरी करा, कारण 33,000 प्रेक्षक भाऊबीजही साजरी करणार नाहीयेत. ग्राउंडवर असणाऱ्या लोकांची भाऊबीजी क्रिकेट बरोबर आहे. हो, काय सांगायचं तुम्हाला. मात्र तुम्ही ती गोष्ट मिस करू नका. दिवाळीचा शेवटचा दिवस एन्जॉय करा, भाऊबीज एन्जॉय करा आणि टीव्ही हा फराळ बघत आपल्या सख्या सोबत्यांसोबत दिवाळी साजरी करत, क्रिकेटची दिवाळी साजरी करत आनंद घ्या. हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. बाय.